पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 तर पहा विद्यार्थी मित्रांनो 28,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती ऑलरेडी चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 31 जानेवारी पासून चालू झाले आणि 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये। या भरतीमध्ये सिलेक्शन होणे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणत्या पेपरनी, कोणत्या ग्राउंडनी, कोणत्या मुलाखतनी 10वीच्या पर्सेंटेजवर आपला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। असिस्टंट बीपीएम पदामध्ये तो पगार भेटणार आहे। ब्रँच पोस्ट मास्टर पदामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि डाकसेवक मध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। तर आपल्याला फॉर्म भरताना कोणते ट्रिक या ठिकाणी लावायचे आहे आणि कोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाते, कोणकोणत्या डिव्हिजनचा जास्त कडाप जाते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। हे काही डिव्हिजन आहे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ ईस्ट, मुंबई सिटी साऊथ, त्याचबरोबर मुंबई सिटी वेस्ट, मुंबई डिव्हिजन, त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर डिव्हिजन, नागपूर मोपसूल, त्याचबरोबर नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या डिव्हिजन पैकी कोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे आणि आपल्याला ट्रिकना फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, कोणती ट्रिक आपल्याला लावायची याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून कमी पर्सेंटेज वाल्यांचा सुद्धा सिलेक्शन होणार आहे। आणि काही डिव्हिजन असे सुद्धा आहे याच्या अगोदर जो कडाप आहे तिथचा 47%, 50%, 60% अशा प्रकारे कडाप लागला एसटी, ओबीसी, ओपन या कॅटेगरीचा। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी निघालेली आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि 14 फेब्रुवारी फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरताना गडबड करू नका, थोडाफार विचार करा, थोडाफार अध्ययन करा, अभ्यास करा, त्यानंतरच फॉर्म भरा, एक लक्षात ठेवा। कारण की एक वेळा जर तुम्ही फॉर्म भरता अजून काही आपलं जर नावामध्ये वगैरे काही चूक झाली तर मग ते एडिट करता येत नाही। नावामध्ये जर चूक झाली तर ते एडिट करता नाही येत, बाकी सर्व काही एडिट करता येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। पहिले विचार करा, त्याचबरोबर अध्ययन करा, अभ्यास करा, त्यानंतरच या ठिकाणी फॉर्म भरा, कारण की अजून टाइम आहे फॉर्म भरण्यासाठी। ठीक आहे, तर आता सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप जास्त जातो ते डिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतो। त्यानंतर कोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जातो ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन आहे, इथचा कडाप हायफाय जातो, जास्त कडाप जातो। अकोला डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, एक लक्षात ठेवा। अमरावती डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, बारामती डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, बीड डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जाते आणि त्याचबरोबर बुलढाणा डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जास्त जाते। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जाते, धाराशिव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, धुळे डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर जळगाव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, कोल्हापूर डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, मालेगाव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, मुंबई सिटीचा कडाप जास्त जाते, मुंबईचा जेवढं काही ते जास्त जाते कडाप, त्याचबरोबर नागपूरचा कडाप जास्त जातो, त्याचबरोबर नागपूर मोपसूलचा कडाप जास्त जाते, नांदेड डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, नाशिक डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर नवी मुंबई डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, पंढरपूर डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, परभणी जिल्ह्याचा कडाप जास्त जाते, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, पुणे मोपसूलचा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, सांगली डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, सातारा डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, श्रीरामपूर डिव्हिजनचा कडाप जास्त जाते आणि सोलापूर डिव्हिजनचा कडाप जास्त जातो, ठाणे डिव्हिजनचा कडाप जास्त जातो। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, ह्या डिव्हिजनमध्ये नेहमी कडाप दरवर्षी कडाप जास्त राहते, कारण की हे जे विद्यार्थी मित्रांनो कोणालाही वाटते ना, कोणालाही वाटते की आपलं जे सिलेक्शन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, तर ज्यांना जास्त पर्सेंटेज राहते तर ते चांगल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरते, जसं की अमरावती डिव्हिजन झाला। आता हे जे मी तुम्हाला वाचून दाखवले हे सर्व चांगले जिल्हे आहे, सर्व सेफ जिल्हे आहे, कोणी म्हणजे नक्षलग्रस्त एरियामध्ये फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे। तर आता मी तुम्हाला सांगून देतो सर्वात कमी कडाप कुठे जाते, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन मध्ये कडाप यावर्षी कमी जाणार आहे, कारण की 325 जागा तिथं आहे आणि
चंद्रपूर डिव्हिजन म्हटलं त्यामधले जे काही गावं आहेत तर ते नक्षलग्रस्त एरियातले काही गावं आहे। मागच्या वर्षी तिथं मुलांचं सिलेक्शन झालं होतं तरी सुद्धा त्यांनी ते जॉईनिंग केलं नव्हतं, एक लक्षात ठेवा। तर चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडाबा हा कमी जातो, एक लक्षात ठेवा। तिथं यावर्षी जागा सुद्धा जास्त आहे, म्हणजे 325 जागा आहे। सर्वात जास्त जागा ज्या ओपन कॅटेगरीच्या आहे, तर कटाप जो आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर डिव्हिजनचा कटाप कमी जातो, एक लक्षात ठेवा। ज्यांना 90% दरी असेल, 80%च्या वरती दरी असेल तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरू शकता। त्यानंतरचा जो कडाप कमी जाते तर कराड डिव्हिजन आहे, तर कराड डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा सुद्धा कडाप जे विद्यार्थी मित्रांनो कमी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। रायगड डिव्हिजनला यावर्षी भरपूर जागा आहे, रायगड डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा। रायगडला चांगले जागा आहे। त्याचबरोबर त्यानंतरचा जो कडाप कमी जाते रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा। जास्त जागा त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर मिरज डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजनचा सुद्धा कडाप जे या ठिकाणी कमी जातो, त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे। मिरजचा जो कडाप आहे हा कमी जातो थोडाफार, एक लक्षात ठेवा। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा। त्यानंतर वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळ डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कडाप या ठिकाणी कमी जातो। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोवा डिव्हिजन आहे, तर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे एकदम कमी या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा। मी गोवा डिव्हिजनचा असं कोण तुम्हाला सांगून आलो, तर गोवा डिव्हिजन महाराष्ट्रामध्येच येते। तर गोवा डिव्हिजन जे विद्यार्थी मित्रांनो लांब आहे महाराष्ट्राच्या मध्ये, असं समजून जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच आहे ना, तसं महाराष्ट्र डिव्हिजनमध्येच ते मोजलं जातं। गोवा डिव्हिजन महाराष्ट्रामध्येच येतो गोवा डिव्हिजन, पण गोवा डिव्हिजनला जास्त पुरा फॉर्म भरत नाही। यावर्षी इथं जागा जास्त आहे, 100च्या आसपास जागा यावर्षी गोवा डिव्हिजनला आहे। आणि तिथला जो कडापा आहे कमी जाण्याची शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। कारण की कोणीही जास्त दूर फॉर्म भरत नाही, कोणालाही वाटत नाही की बा एवढ्या दूर आपण या ठिकाणी जॉब केला पाहिजे आणि तिथलं रूम भाडं झालं। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जेवणा खावण्याचा खर्च जास्त राहते, तर तिथं जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी ड्युटी त्या ठिकाणी जॉईन करत नाही, तिथं त्या ठिकाणी फॉर्म भरत नाही। तर गोवा डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी जाते। याच्या अगोदर गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला ओपन कॅटेगरीचा 60%वर कडाप गेला, 55%वर कडाप गेलेला आहे। एसटी कॅटेगरीचा 45%, 47%वर कडाप गेला। ओबीसी कॅटेगरीचा 50-60% असा काही कडाप गेला याच्या अगोदर 2-3 वर्षा अगोदर, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता आपल्याला फॉर्म भरताना ट्रिक कोणती लावायची, तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करता, सायबर कॅफेमध्ये जाता आणि आता एक उदाहरण देऊन चंद्रपूर डिव्हिजनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। इथं 325 जागा आहे आणि आपल्या कॅटेगरीच्या ज्या जागा आहे 25 जागा आहे, बाकी जे विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या या ठिकाणी 300 जागा आहे। तर आता तिथं आपल्या कॅटेगरीच्या 25 जागा आहे आणि ओपन कॅटेगरीच्या तिथं 300 जागा आहे। तर आपल्याला ट्रिक कशा प्रकारे लावायची, तुम्ही काय करता, आता ओबीसी कॅटेगरीचे आहे तर तुम्ही तिथं 25 जागेवर प्रिफरन्स टाकता। जे काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे तिथं तुम्ही प्रिफरन्स या ठिकाणी देत नाही, म्हणजे सांगायचं एवढं जे काही ओपन कॅटेगरीच्या ज्या काही जागा आहे, जास्त जागा ओपन कॅटेगरीच्या आहे, तर ओपन कॅटेगरीच्या जागेवर तुमचा हक्क आहे। म्हणजे जे ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीची जागा घेऊ शकते, एससी कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरीची जागा घेऊ शकता। एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एसटी कॅटेगरीचे सुद्धा ओपन कॅटेगरीची जागा घेऊ शकते। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून ओपन कॅटेगरीची जागा घेऊ शकते, लक्षात ठेवा। कारण की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे सर्वांसाठी राखीव आहे। फॉर्म भरताना आपल्याला ओपन कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा आपल्याला फॉर्म टाकायचा आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म टाकायचा। एक उदाहरण देऊन चंद्रपूर डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरून आले, ओबीसी कॅटेगरीचे आहे किंवा एससी कॅटेगरीचे आहे, पहिले आपल्या ज्या काही 25 जागा समजून एससी कॅटेगरीचे आहे, तर पहिले 25 जागेवर एससी कॅटेगरीच्या फॉर्म प्रिफरन्स द्यायचा आहे। 25 नंतर 26 पासून जे विद्यार्थी मिळून ओपन कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा प्रिफरन्स आपल्याला टाकायचे। 300 जागेवर सुद्धा ओपन कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे, कारण की ओपन कॅटेगरीची जागा सर्वांसाठी राखीव राहते। आता एक उदाहरण देऊन तुम्ही एससी कॅटेगरीचे आहे, तुम्हाला 90% आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 89% आहे, तर तिथं जर कटऑफचं जर आपण पाहिलं, तिथं जर कटऑफ जो गेला ओपन कॅटेगरीच्या जागेत 90 पर्यंत गेला आहे, तर ज्या एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ते जागा भेटणार आहे, कारण की त्याला जास्त पर्सेंटेज आहे। आता एक उदाहरण देऊन तुम्ही एससी कॅटेगरीच्याच आहे, तुम्ही जे या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला ओपन कॅटेगरीच्या जागेवर, ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी 90वर लागला, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तिथं फॉर्म भरला, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 90% आहे आणि तुम्हाला जर 89% आहे, तर ती जी जागा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण जे विद्यार्थी मिळून जे ओपन कॅटेगरीचे आहे ते एससी एसटी ईडब्ल्यूएस ओबीसी या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, कारण की त्या जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव असते। आणि आपण जर समजा एससी कॅटेगरीचे असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या जागेवर आपण फॉर्म नाही भरू शकत, ते जागा ओबीसी साठी राखीव राहते। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी एससी कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, ती जागा एससी साठी राखीव राहते, ठीक आहे। अशा प्रकारे प्रक्रिया आजच्यासाठी थांबतो। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।